4.5 किलोमीटरचा ब्रिज करतो, ज्याच्यामुळे घाटकोपरची कनेक्टिव्हिटी जी आहे ती थेट आपल्या बीकेसी पर्यंत या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनचे जे काही वेगवेगळे विषय आपण हातात घेतले आहेत, यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवे, ईस्टर्न एक्सप्रेसवे, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी हे सगळं डिकंजेस्ट आपण करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की शिवडी ते वरळी पूल यावर्षीच आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे कुठल्याही भागातल्या व्यक्तीला कुठल्याही भागात जायचं असेल, नवी मुंबई एअरपोर्टला जायचं असेल, तरी देखील एक सीमलेस अशा प्रकारची व्यवस्था रस्त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि अर्थातच शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जे आम्ही कॉन्क्रीट रोड करण्याचा निर्णय घेतला, त्याचा एक टप्पा संपत आलाय, दुसरा टप्पा चालू आहे. हे रस्ते असे बनत आहेत की हे रस्ते बनल्यानंतर पुढचे 30-40 वर्ष त्या रस्त्यावर कधीच खड्डा पडणार नाही. खड्डेमुक्त मुंबईकडे जाण्याचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. यासोबत महिलांकरता देखील अनेक योजना आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत की ज्या योजनाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आत्ताच शिंदेसाहेबांनी सांगितलं, आपल्या बेस्टच्या बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये 50% कन्सेशनमध्ये प्रवास करता येईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतो आहोत. आणि त्यासोबत या मुंबईतल्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींना महानगरपालिकेच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण काही प्रशिक्षण दिलं आहे, काही त्यांना घरकामाकरता शिलाई मशीन्स असतील, वेगवेगळ्या इक्विपमेंट दिले आहेत. आता त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, मागच्या काळात एक आम्ही प्रयोग करून पाहिला आणि मुंबई बँकेच्या वतीनं आमच्या दरेकरांनी आपल्या या लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेतनं 1 लाखापर्यंतचं लोन हे बिनव्याजी दिलं आणि त्यातनं काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले. आता आम्ही असं ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे त्यांना आपला रोजगार उभा करता येईल आणि स्वयंरोजगारातून समृद्धीकडे किंवा लाडक्या बहिणीकडनं लखपती दिदीकडे अशा प्रकारचा जो त्यांचा प्रवास आहे तो प्रवास आपण या ठिकाणी करणार आहोत. यासोबत आपल्याला कल्पना आहे की या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आम्हाला आणायची आहे, याच्या कारभारामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची आहे. आता पुढच्या काळामध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हलमध्ये आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा उपयोग करणार आहोत की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला 24 तासात कधीही अप्रुव्हल करता जाता येईल आणि DCR आणि DP आणि जिओस्पेशियल डेटा या सगळ्याचा उपयोग करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेलच सांगून देईल की याच्यामध्ये काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय बदल केला पाहिजे. एक प्रकारे ह्युमन इंटरव्हेन्शन आम्ही कमी करतो आहोत आणि मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सी आणतो आहोत. तसंच प्रोजेक्ट्सच्या कॉन्करंट ऑडिटची एक सिस्टीम आम्ही उभी करणार आहोत, जेणेकरून कॉस्ट ओव्हररन किंवा अनेक वेळा वाढीव कॉस्ट या सगळ्या गोष्टींवर आळा आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शिता आणण्याकरता एक योजना आम्ही तयार केली आहे आणि त्यातनं हा कारभार देखील आम्ही पारदर्शी त्या ठिकाणी करणार आहोत. सेफ सिटी करण्याच्या दृष्टीनं मागच्या काळामध्ये आपण कमांड अँड कंट्रोल सिस्टीम उभी केली आहे. महापालिकेला पावसाळ्याच्या काळात ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम खूप कामी येते. आता त्यातही अधिक कॅमेरे लावून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून प्रेडिक्टिव्ह अशा प्रकारच्या व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत, ज्यातनं पूर नियंत्रणामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आपल्याला कल्पना असेल की हे एक वर्ष असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरीही त्या मनाने मुंबई थांबली नाही. पुढच्या काळामध्ये मुंबई थांबणार नाही. पावसाळ्यातही अशा पद्धतीनं आपण ही पूर्ण पूर नियंत्रणाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था या ठिकाणी करतो आहोत. आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे इंदू मिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं